महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा आले भूकंप झालेल्या ठिकाणी पाहणीसाठी पण केली भात लावणी। जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर भात लावणीचा घेतला अनुभव। सुरगाणा तालुक्यातील सराट परिसरात सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। परिस्थितीचा आढावा घेत यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले। जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद यांनी कळवणच्या उपजिल्हाधिकारी कश्मीरा संके यांच्यासह सराट गावात भेट देऊन भूकंपाच्या पार्श्वभूमीवर परिसराची पाहणी केली। त्यानंतर त्यांनी हातगड जवळील गायदरपाडा येथे अंगणवाडी आणि शाळेला भेट देत पाहणी केली। तसेच गारमाळ येथे भिंत पडलेल्या घराची पाहणी करून संबंधित परिस्थितीची माहिती घेतली। यानंतर जिल्हाधिकारी देवलदरी येथे पोहोचले। येथे तालुका कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर खत वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। विशेष म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घोंगडे घालून भाताच्या आवनात उतरून भात लावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला। जिल्हाधिकाऱ्यांच्या या साधेपणा आणि शेतकऱ्यांशी असलेला थेट संवाद उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला। यावेळी उपजिल्हाधिकारी डॉक्टर कश्मीरा संके, तहसीलदार रामजी राठोड, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तिखे, संजय पवार, विलास भोये, श्रीमती सहारे, पोलीस पाटील रेखा पवार यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते। भूकंपाच्या धक्क्यांनी तातडीने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली पाहणी आणि त्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भात लावणीचा घेतलेला अनुभव यामुळे प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील संवेदनशीलतेचे दर्शन घडले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक रतन चौधरी, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।